रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी आपण पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे वनस्पतींची ओळख, वनस्पतींची आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती, घरगुती उपाय, घरगुती नुस्खे अशी अनेक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे जनहित जनकल्याणासाठी आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. तरी अजून आपण वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. आजची वनस्पती एकदम जबरदस्त आणि पॉवरफुल आहे. ही वनस्पती बघा, याचं मी तुम्हाला नाव सांगणार आहे, याचे फोटो दाखवणार आहे, याचे व्हिडिओ दाखवणार आहे. ही वनस्पती बघा, तुम्हाला चर्मरोग असेल, सर्व चर्मरोग बरा करण्यासाठी, तुमचा मुतखडा असेल तर मुतखडा बरा करण्यासाठी, तुम्हाला नळगुत नावाचा आजार असेल तर नळगुत नावाचा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी, अस्थमा, दमापुरा बरा करण्यासाठी, त्याचप्रमाणे सर्व रोगांची बाधा शांत करण्यासाठी ह्या वनस्पतीचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे तांत्रिक कार्यामध्ये तुम्हाला धनवृद्धी, धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी, तुमच्या घराचं घरबंधन होण्यासाठी, आपल्या शरीरामधील असणारी भूत बाधा, पिशाच बाधा दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये असणारी निगेटिव्ह ऊर्जा, शरीरावरती असणारी निगेटिव्ह ऊर्जा, सर्व गोष्टींपासून संरक्षण आणि सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह घडण्यासाठी आणि आपलं चांगलं होण्यासाठी, मंगलमय होण्यासाठी ह्या वनस्पतीचा उपयोग केला जातोय. तर माय बापाओ, ही वनस्पती कोणती आहे? तर ही बघा, ही आहे वनस्पती म्हणला तर पांढरा पळस. तुम्ही थंबनेल वरती आणि टायटल वरती बघूनच माझ्या व्हिडिओवर आला असाल तर आजची जी माहिती आहे ही आहे पांढऱ्या पळसाची. तुम्हाला इथं पांढऱ्या पळसाचा मी काय करत आहे, फोटो दाखवत आहे, व्हिडिओ दाखवत आहे. तर हा पांढरा पळस असा आहे बघा, अशा प्रकारे पांढरा पळस असतो आणि हा खूप दुर्मिळ आहे. 100 जंगलामध्ये एखादा कुठेतरी हा पांढरा पळस आढळतो. आपल्याला 100 जंगल शोधाल त्यावेळेस कुठेतरी आढळतो, तो बी नशीबवाल्याला आढळतो, कोणालाही भेटत नाही. पांढरा पळस हा एकदम खूप आणि अति दुर्मिळ असा हा पांढरा पळस नावाची वनस्पती. पांढरा पळस हा खूप मेहनतीनं आणि खूप दुर्मिळ आहे. तर याचा उपयोग ज्याला भेटेल त्याने याचा उपयोग कसा करायचा आहे बघा. तुम्हाला अगोदर मी आजारांवरती उपयोग सांगतो आणि नंतर तुमची एनर्जी वाढण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा जाण्यासाठी ह्या पांढऱ्या पळसाचा उपयोग होतो. तर पांढरा पळस तुम्हाला इथे दिसतोय बघा, इथे त्याचे व्हिडिओ दाखवत आहे मी, पांढऱ्या पळसाचे व्हिडिओ दाखवत आहे, इकडे फोटो दाखवत आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. तर पांढरा पळस कोणी पलाश म्हणतात बघा, त्याला पलाश नाव आहे. पांढरा पळस आपल्या मराठी भाषेमध्ये पळस म्हणतात, पलाश म्हणतात, ढाक म्हणतात. अशा नावाने ओळखला जाणारा पलाश, पळस आणि ढाक ह्या नावाने ओळखला जाणारा हा पांढरा पळस, याचा उपयोग बघा, याच्या सालीचा उपयोग मी सांगत आहे. याच्या सालीचा तर तुम्ही काढा घेतला तर काढा घेतल्याने तुमचा नळगुत नावाचा आजार पूर्णपणे बरा होतो. नळगुत नावाचा आजार असा आहे की तुमच्या शरीरावरती पूर्ण सूज येते, कधी पायाकडून सुजते तर कधी तोंडाकडून खाली सुजत जाते. अशी सूज आल्यानंतर दवाखान्यामध्ये याच्यावरती विलाज नाहीये. नळगुत नावाच्या आजारावर दवाखान्यामध्ये विलाज नाहीये, दवाखान्यामध्ये हे पेशंट बरे होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे, याचे पांढऱ्या पळसाची साल आणून आणि ती पाण्यामध्ये उकळून काढा करून तुम्हाला रोज सकाळी अनाशा पोटी प्यायची आहे. अनाशा पोटी पेल्यानंतर, उपवाशी पोटी पेल्यानंतर तुमचा नळगुत नावाचा आजार पूर्णपणे बरा होईल. त्याचप्रमाणे ह्या पळसाची जी फुलं आहे ही फुलं जर तुम्ही फुलाचा आणि सालीचा काढा करून जर तुम्ही पिताय तर तुम्हाला असणारा किडनी स्टोन असेल, मुतखडा असेल, तो पूर्णपणे विरघळून आणि पडून जाईल. बघा, पांढऱ्या पळसाच्या सालीच्या काढ्यानं, साल आणि फुलांच्या काढ्यानं पूर्णपणे तुमचा मुतखडा विरघळून आणि पडून जाईल. याच्यावर एकदम जबरदस्त असा उपयोग आहे बघा. त्याचप्रमाणे तुम्हाला चर्मरोग असेल, खाज असेल, खुजली असेल, गचकरण असेल, अंगावरती चगदळा आलेला असेल, अंगावरती कुठलाही चर्मरोग असेल तर ह्या चर्मरोगासाठी सुद्धा सकाळी उपवाशी पोटी काय करायचंय, फुलाचा आणि सालीचा काढा तुम्हाला 14 दिवस घ्यायचा आहे. फुलाचा आणि सालीचा काढा 14 दिवस घेताय तर तुमच्या शरीरावरला कुठलाही चर्मरोग पूर्णपणे बरा होऊन जाईल. ज्यांना कुणाला आजार नाही त्यांनी सुद्धा पळसाच्या पानाचा, फुलाचा आणि सालीचा आणि म्हणजे असा पंचांग, तुम्हाला पळसाच्या पानाचा, सालीचा आणि फुलाचा काढा तुम्ही जर वर्षातनं 21 दिवसापर्यंत घेताय तर तुमच्या शरीरामध्ये कुठलाही आजार राहणार नाही आणि वर्षभर तुम्हाला कोणताही आजार येणार नाही. ज्यावेळेस वसंत ऋतू येईल, चैत्र मास येईल, त्यावेळेस या झाडाला फुलं असतात किंवा चैत्रीच्या अगोदर फुलं असतात, त्या ज्यावेळेस या झाडाला फुलं येतील त्याची फुलं, पानं, साल याचा काढा घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये असणारे सर्व आजार पूर्णपणे निघून जातील आणि कुठलाही आजार तुमच्या शरीरामध्ये पुन्हा प्रवेश करणार नाही. इतका जबरदस्त असा ह्या पांढऱ्या पळसाचा उपयोग आहे, अनुभवसिद्ध उपयोग आहे. पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेली ही माहिती मी ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत
पोहोचवत आहे, शेअर करत आहे माय बापाओ. बघा, त्यासाठी तुमच्या घरामध्ये जर धनाची कमतरता असेल, तुम्हाला वाटत असेल माझ्या घरात पैसा येत नाही, टिकत नाही, तर तुम्ही काय करायचे, त्याची फुलं आणायची, त्याची पूजा करायची आणि ते लॅमिनेशन करून तुम्हाला ती फुलं पूजा घरामध्ये ठेवायचे, त्यांची रोज पूजा करायची. एखादं फुल लॅमिनेशन करून आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये, खिशामध्ये आपण वापरू शकता, ठेवू शकता. तुम्हाला काम मिळत नसेल तर काम मिळेल, रोजगार मिळत नसेल तर रोजगार मिळेल. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही कर्म तर हे करावं लागतील, कर्म चुकणार नाही, परंतु तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसा तुमच्याकडे येत राहील, तुम्हाला कुठलं ना कुठलं काम मिळत राहील आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला पैसा तुमच्या घरामध्ये येत राहील. पैसा टिकण्यासाठी याच्या फुलाचा एकदम जबरदस्त असा उपयोग होतो. त्याचप्रमाणे याचा एक अजून तुमच्या शरीरामधील निगेटिव्ह ऊर्जा जाऊन पॉझिटिव्ह ऊर्जा येऊन दैवी शक्तींचं आगमन तुमच्या शरीरामध्ये होऊन तुम्हाला तुमची बुद्धी चांगली होण्यासाठी, तीक्ष्ण होण्यासाठी काय करायचंय, याच्या फुलांची पावडर बनवायची आणि थोडी त्याच्यामध्ये हळदी मिक्स करायची. हळदी मिक्स करून आणि फुलाची पावडर बनवून, फुलांची पावडर बनवा आणि त्याच्यामध्ये हळदी मिक्स करा. असं मिक्स करून तुम्हाला रोज 1 चिमूटभर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळदी आणि ह्या फुलांची पावडर टाकायची आहे आणि आंघोळ करायची आहे. तुमचा ओरा बघा, तुमच्या शरीरामध्ये कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा येणार नाही. तुमच्यावर कुठल्याही मोठ्या तांत्रिकातला तांत्रिक जरी असला तर तो तुमच्यावर प्रयोग करू शकणार नाही. कुठल्याही तांत्रिकाचा तुमच्यावर प्रयोग होणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पळसाच्या फुलांची पावडर आणि हळद 1 चिमूट आंघोळीच्या पाण्यात टाकायचे. सकाळी उठल्याबरोबर चहा घ्यायचा नाही, 1 गप किंवा 1 ग्लास दूध घ्यायचं. त्या दुधामध्ये 1 चिमूट फुलाची ना एक हळद आणि फुलाची पावडर 1 चिमूट टाकून प्यायची आहे. किंवा ते फुलं पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवायचे आहे. सकाळी ते पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकून किंवा थोडं दुधात टाकून पिऊ शकता, थोडी हळदी टाकू शकता. एकदम जबरदस्त याचा रिझल्ट आहे. तुमच्या शरीरामधली सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल. तुमच्यावरती कुठलेही वाईट प्रभाव, वाईट शक्ती प्रवेश करणार नाही. तुम्हाला धन प्राप्तीचे मार्ग सुचतील आणि धन प्राप्ती होईल. तुमचं मंगलमय होईल, तुमचं चांगलं होईल, तुमचं कल्याण होईल हा उपयोग केल्याच्या नंतर. त्याचप्रमाणे याचं लाकूड आहे. याचं लाकूड जर तुम्ही काय केलं, घरामध्ये ठेवलं किंवा याच्या लाकूड जर तुम्ही घरामध्ये 4 कोपऱ्याला जर पुरलं तर घराचं बंधन होते. घरावरती कुठला तांत्रिक कुठलाही प्रयोग करू शकणार नाही किंवा कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा, कुठलाही मशान बाधा, कुठलीही पिशाच बाधा, कुठलीही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. हे माझा अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाहीये, पण पूर्वीच्या लोकांनी सांगितलेले, पूर्वीची लोक करायचे, आजही याचा अनुभव सिद्ध उपयोग आहे. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही एखाद्या योग्य मार्गदर्शक गुरुच्या सानिध्यात जाऊन हे करू शकता किंवा तुम्ही योग्य माहिती घेऊन करू शकता किंवा तुम्हाला हे करण्यासाठी काही पैसे लागत नाही. तुम्ही स्वतः हे करून बघू शकता. तुमचा फक्त थोडासा वेळ वाया जाईल, काही नाही. तुम्ही 1000 रुपये खर्च करता, 1000 रुपये पैसे खर्च करता, वेळ खर्च करता, परंतु तुम्हाला त्याचा रिझल्ट येत नाही. हा उपयोग तुम्ही स्वतः करा. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही आहात, तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही आहात. तर बघा मायबापू, एकदम जबरदस्त असा उपाय मी तुम्हाला ह्या पांढऱ्या पळसाचा सांगितलेला आहे. हा खूप दुर्मिळ, अतिदुर्मिळ असं ही वनस्पती आहे. तर ह्या वनस्पतीचे अनेक उपाय आहेत. ते बघा, त्याचे फुलं तुम्ही भिजत टाकू शकता. एखाद्या माणसाला पिशाच बाधा, स्मशान बाधा झालेली, ते फुलं पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहे. त्याच्यामध्ये थोडी तुळशीची पानं टाकायची. रात्री तांब्याचा तांब्या घ्या, त्याच्यामध्ये तांब्याचा तांब्या घ्या, त्याच्यामध्ये पळसाची फुलं, तुळशीचं पान रात्रभर ठेवा. सकाळी ते पाणी गाळून त्या पेशंटला प्यायला द्या. 1 हप्ताभर, 7 दिवस जर प्यायला दिलं तर त्याचं 100% त्याच्या शरीरातील कुठलीही बाधा पूर्णपणे निघून जाते. इतका जबरदस्त असा हा रिझल्ट आहे. हा उपाय आपण करून बघायचा आहे. बघा, त्याचप्रमाणे याच्या लाकडाचा उपयोग होतो, याच्या सालीचा उपयोग होतो, याच्या मुळाचा उपयोग होतो. आणि सर्वात महत्वाचा मी तुम्हाला एक उपयोग सांगत आहे. एका ग्रंथामध्ये आलेल्या वाचण्यामध्ये हा उपयोग मी काय स्वतः केलेला नाही, परंतु ग्रंथाच्या माध्यमातून मिळालेला उपयोग म्हणजे असा आहे की पांढऱ्या पळसाच्या लाकडाला जर तुम्ही होल घेतला आणि जर होल घेऊन त्या होलामध्ये जर पारा भरून ठेवला वर्षभर आणि वर्षाने जर तो पारा खोलला तर त्या पाऱ्याचं सोनं होते. सुवर्ण बनवण्याची ताकद त्या पांढऱ्या पळसाच्या झाडामध्ये आहे. परंतु ते झाड 12 वर्षाच्या पूर्वीचं झाड असावं, 12, 13, 14, 15 वर्षाच्या असं झाड असावं. एक 8-10 वर्षाच्या झाडावरती असं काम होत नाही. तर पाऱ्याच्या त्याच्यामध्ये होल घेऊन पारा भरल्यानंतर सुवर्ण तयार होते असं विधी लिखित मी एका ग्रंथामधून वाचलेलं आहे. तुम्हाला दिलेली माहिती ही प्रोजांच्या अभ्यासातून व ग्रंथामधून दिलेली आहे. याची आपण शहानिशा करून आणि करू शकता. बघा, तसेच सर्व आजार बरे होण्यासाठी तुम्ही पळसाच्या पानाची न फुलाची पावडर करा. ती दुधामधून घ्या. दुधामधून घेतल्यानंतर थोडी हळदी टाका. कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही. जेवढे तुमच्या शरीरात आजार असेल तेवढे निघून जातील. अगदी तुम्हाला कॅन्सर असेल, एड्स असेल, असे मोठमोठे आजार सुद्धा ह्या
पांढऱ्या पळसाच्या फुलानं न पानानं निघून जातात, कॅन्सर होत नाही, असा एकदम जबरदस्त असा उपयोग या झाडाचा मी आपल्याला जनहित जनकल्याणासाठी सांगितलेला आहे। याच्यावरती अजून माहिती आहे, ती माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। आता ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान।